नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, काल झालेल्या 4 जानेवारी 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा असा मंत्रिमंडळ निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. नक्की जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत काय निर्णय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर जे काही रुजू झालेले शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर इथे पाहू शकता, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना या जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा मंत्रिमंडळाने जो आहे तो निर्णय घेतलेला आहे. आता या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम जो काही 1982चा आहे, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशा राशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय मिळणार आहे, असं हे सांगण्यात आलेलं आहे. संबंधित जे काही राज्य शासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय 6 महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे आणि जे पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील, हे सुद्धा महत्त्वाचं इथं सांगण्यात आलेलं आहे. जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन म्हणजेच NPS नॅशनल पेमेंट जे काही स्कीम आहे त्यामध्ये योजनेत खाते तात्काळ बंद केले जाणार आहे. त्यानंतर जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्यात पर्याय निवडल्याचे भविष्य निर्वाह निधी GPF खाते उघडण्यात येईल आणि त्यात सदर खात्यात जे काही नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील NPS आहेत यांच्या हिश्श्याची रक्कम जी आहे ते व्याजासह जमा करण्यात येईल, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता NPS मधील राज्य शासनाच्या हिश्श्याची जी काही रक्कम आहे ती व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने हा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर 2005 पूर्वीचं जे काही जाहिरातीनुसार आहे तर नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेले जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जुन्या निवृत्ती पेन्शन योजनेचा पर्याय जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाचा असा हा मंत्रिमंडळ निर्णय होता. तर जे काही कर्मचारी आहेत शासकीय त्यांना हा व्हिडिओ नक्की आपला शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.